मित्रांनो, तू भेटशी नव्याने मालिकेच्या प्रत्येक अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला 1999ची फुटेज दिसू लागते. तेव्हा आपण बघतो की मालिकेचा हिरो अभिमन्यू आणि मित्र मंदार दोघांमध्येही कॉम्पिटिशन लागते गुलाबजाम खाण्याची. तर तेव्हा मंदार अगदी पटापट खाऊ लागतो आणि तो एकदम थकून जातो आणि अभिमन्यू आरामशीर खातो तरी पण जिंकतो. तेव्हा मंदार फारच चिडतो आणि बोलू लागतो, अभिमन्यू तुझं हे नेहमीच आहे, तू कायम चिटिंग करतोस आणि जिंकतोस. त्यावरती अभिमन्यू एकदम चिडतो आणि म्हणतो, हे बघ हे मंदार, मी गोड खाण्यामध्ये ना एकदम मास्टर आहे. गोड खाण्यामध्ये माझा हात कोणीच धरू शकत नाही, कारण स्वीट डिश हा माझा सगळ्यात जवळचा विषय आहे. मला स्वीट डिश सगळ्यात जास्त आवडतात. त्यामुळे मी चिटिंग केली नाही आहे, फक्त मी प्रेमाने खाल्लं आहे. आणि या जगामध्ये प्रेम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तू कोणत्याही गोष्टीवरती प्रेम केलंस ना तर ती तुला अगदी सहज मिळेल, कधीच कठीण होणार नाही. असं म्हटल्यावरती तिकडनं मंदार निघून जातो आणि अभिमन्यू तिकडनं निघून जातो. तर इकडे 2024च्या काळी आपण बघू लागतो की कॉलेजमध्ये आत्ताचा अभिमन्यू एंट्री घेतो आणि बोलू लागतो, काय चाललं आहे, चला आपल्या आपल्या वर्गात जा. त्यानंतर तो प्रिन्सिपलकडे येतो आणि प्रिन्सिपललाच एकदम मोठ्या आवाजामध्ये सुनावतो, सर हे काय चाललं आहे, आज सकाळी तो फायर अलार्म कोणी वाजवला, तुम्हाला काय माहिती आहे की नाही, आपल्या कॉलेजमध्ये कोणाला काय कळलं आहे की नाही कोणी वाजवला आहे ते. इतक्यामध्ये कॅन्टीनचा माणूस म्हणतो, अहो जरा हळू बोला. एक प्रोफेसर बोलू लागतो, अहो अभिमन्यू सर, आपण सगळे प्रोफेसर आहोत, पण आपले प्रिन्सिपल सर प्रिन्सिपल आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत बोलताना जरा आवाज खाली ठेवा. अभिमन्यू म्हणतो, अजिबात नाही, त्यांची जबाबदारी आहे की त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असली पाहिजे. आणि आज तो अलार्म वाजल्यामुळे मुलांना असं वाटलं की कॉलेज सुटलं आहे, त्यामुळे ते निघून गेले. सगळ्यांचं शिक्षणाचं बर्बादी झाली. आता याला जबाबदार कोण आहे, कॉलेज. आणि कॉलेज म्हणजे कोण, प्रिन्सिपल. त्यामुळे मी सांगतो आहे, यापुढे असं होता नाही कामा. त्या फायर अलार्मपाशी कोणाला तरी उभं करा, तिकडे कॅमेरा लावा, काही करा, पण पुन्हा लेक्चर बुडता नाही कामा. शिक्षण बुडलं तर मी सगळ्यात जास्त रागवेन. असं म्हटल्यावरती अभिमन्यू तिकडून निघून जातो. तेव्हा टीचर बोलू लागतात, हा फार विचित्र आहे, पण सर तुम्ही तर प्रिन्सिपल आहात ना, तुम्ही याचं का ऐकून घेता. तेव्हा तो बोलू लागतो, कसं आहे माहिती आहे का, मी असं उगाच नाही ऐकून घेत. तो जेव्हा पण चिडतो त्यामागे कोणतं तरी चांगलं कारण असतं. तो माझ्यावरती कधीच उगीच चिडत नाही. मुलांच्या भल्याकरता कोणतीही बेशिस्त झाली तरच तो भडकतो आणि तो मला उपायही सांगतो. त्यामुळे मी फार कधी मनावरती घेत नाही. तर तिकडे खाली अभिमन्यूचा मित्र निनाद त्याला भेटायला येतो आणि म्हणतो, अरे अभि, हे पाणी पी जरा, शांत हो. मला ती कळलं आहे की फायर अलार्म वाजवायला कोणीतरी, पण ठीक आहे, आपण शोधूया कोणी केलं आहे ते. इतक्यात तिकडे कॅन्टीनचा अण्णा येतो आणि म्हणतो, ते अभिमन्यू सर, आज कॅन्टीनचा ना 25th ॲनिव्हर्सरी आहे, बड्डे आहे 25th, त्यामुळे आम्ही मस्त केक केला आहे. तुम्हाला स्वीट आवडतं ना, तुम्ही केक खाल ना. त्यावरती अभिमन्यू म्हणतो, नाही, मला स्वीट अजिबात आवडत नाही, गोडाचे पदार्थ मला अजिबात आवडत नाही, कळलं तुम्हाला, आणि मी कॅन्टीनच्या वाढदिवसाकरता येणार नाही आहे, मी आता घरी चाललो आहे. असं म्हणून अण्णा तिकडून निघून जातो. तेव्हा अभिमन्यू तिकडून निघून जाऊ लागतो. इतक्यामध्ये गौरी आपल्या मैत्रिणीला अनुला फोन करते आणि म्हणते, ऐक ना अनु, अगं ॲक्च्युली तो फायर अलार्म आहे ना, तो माझ्यामुळेच वाजला होता. म्हणजे मी मुद्दाम वाजवला नाही, पण चुकून माझी पाठ लागली आणि तो प्रेस झाला. तेव्हा ती म्हणते, अगं तू वेडी आहेस का, जरी सरांना कळलं ना तुला सोडणार नाहीत ते, आणि तुझी नोकरी पण जाईल. तेव्हा हे सगळं बोलणं लांबून अण्णा ऐकतो. तेव्हा अण्णा पुढे येतो आणि म्हणतो, काय काय हे पोरी, तू इथे कुठनं आली आहेस, तू कुठल्या वर्गातली आहे, FY BA की FY BCom, सांग मला. ती म्हणते, एक मिनटं, तुम्ही अनुचे वडील का. तो म्हणतो, हां, ते सगळं सोड, पण तू इथे कशाला आली आहेस आणि तो फायर अलार्म तू वाजवला आहेस का, चल तुला मी अभिमन्यू सरांकडे घेऊन जातो. ती म्हणते, नको नको, अगो माझ्याकडनं चुकून झालं होतं आणि मी इथे शिकायला नाही आली आहे, जॉब करायला आली आहे कॅन्टीनमध्ये. तो म्हणतो, कॅन्टीन मीच सांभाळतो, माझ्याशी बोल. पण तुला आता हा जॉब मिळेल असं वाटत नाही आहे मला. सरांना कळलं की हे काम तू केलं आहेस फायर अलार्मचं, तर तुला ते नोकरीवरती ठेवणार नाहीत. कळतं आहे का काय बोलतो आहे ते. तरी पण ठीक आहे, काही होते का बघूया आपण. इतक्यात तिला समोर गाडी दिसते, बुलेट, आणि त्याला चप्पल असते तिची. ती बोलू लागते, अच्छा, तर ही बुलेट इथे पण आहे, म्हणजे तो मुलगा इथे येत असणार आहे. तेव्हा ती बुलेटचा नंबर सांगते आणि म्हणते, अण्णा मला सांगा, ही बुलेट कोणाची आहे, त्याचं नाव काय आहे, मला त्याला भेटायचं आहे, त्याने माझी चप्पल चोरली आहे. इतकं म्हणता क्षणी अण्णाला कळतं की बुलेट असते सरांची, अभिमन्यूची. पण तो बोलू लागतो, नाही नाही, मुझे नाही मालूम, आप खुद ही देख लो. इतक्यात तिकडे कॅन्टीनमधला एक मुलगा येतो आणि म्हणतो, अण्णा एक प्रॉब्लेम झाला आहे, आपल्या कॅन्टीनमधला ओव्हन बिघडला आहे, त्यामुळे आता केक कसा करायचा. त्यावरती गौरी म्हणते, केक करण्याकरता ओव्हनची गरज काय, तो तर कुकरमध्ये पण करता येईल, चला तुम्हाला मी दाखवते. तेव्हा ती आतमध्ये येते, पण तेव्हा अण्णा तिला विचारतो, कुकरमध्ये तर राईस करतात ना, केक कसा करायचा. तेव्हा ती म्हणते, अहो आमच्या घरी आम्ही कुकरमध्येच करतो, कुकरमध्ये केक खूपच छान बनतो. असं म्हटल्यावरती ती काम करू लागते आणि कुकरमध्ये केक बनवते व त्यानंतर पुढची देखील तयारी करू लागते. इतक्यामध्ये अण्णा तिकडच्या मुलाला सचिनला बाजूला घेतो आणि म्हणतो, सचिन तुला मला एक गोष्ट सांगायची आहे.
या मुलीला ती बाहेरची अभिमन्यू सरांची बाईक आहे ना ती त्यांची आहे हे कळू द्यायचं नाही आहे. ती त्यांच्यावरती फार भडकली आहे. तो म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही. त्यानंतर तो आणि गौरी गप्पा मारतात. तो कॉलेजमधल्या घडामोडी सांगू लागतो आणि म्हणतो मी कॉलेजचा खबरी आहे, मला प्रत्येक गोष्ट माहिती असते. तर इतक्यामध्ये केक बनवून तयार झाल्यावरती संपूर्ण कॉलेजभर केकचा घमघमाट सुटतो आणि मुलं बोलू लागतात, अरे वा, कॅन्टीनमधनं एवढा भारी वास येतो आहे, आय थिंक शेफ बदलला आहे, आता कॅन्टीनमध्ये कोण शेफ आहे बघितलं पाहिजे. तर इकडे गौरी म्हणते पण आज सर येतील का केक खायला? तो म्हणतो अजिबात नाही, सरांना स्वीट आवडत नाही. त्यानंतर अभिमन्यू बाहेर चाललेला असतो तेव्हा निनाद त्याला थांबवतो आणि विचारतो, चल ना रे, आज आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनला 25 वर्ष पूर्ण झालीत आणि ते कॅन्टीन तू सुरू केलं होतंस, तुला माहिती आहे ना, चल जरा. तो म्हणतो अजिबात नाही, मी आता घरी चाललो आहे, मला तिकडे यायचंच नाही आहे. व त्यानंतर सगळी मुलं कॅन्टीनमध्ये येतात आणि केकचं कौतुक करतात आणि गौरीचं सुद्धा. तितक्यामध्ये अण्णाला गौरी विचारते, ऐका ना अण्णा सर, तुम्ही मला म्हटला होतात की केक जर आवडला तर माझी नोकरी पक्की, मलाही नोकरी मिळाली ना? त्यावरती अण्णा म्हणतात, नाही सॉरी, तुला ही नोकरी मी देऊ शकत नाही. त्याचं काय माहिती आहे का, मला ठेवून घ्यायचं आहे तुला नोकरीवरती, पण जर सरांना कळलं की फायरचा अलार्म तू वाजवला होता तर ते माझी पण नोकरी घालवतील आणि तुझी पण. त्यामुळे हे 100 रुपये घे, तू आज जे काम केलंस ना त्याकरता, आणि इकडनं जा पोरी, अजून कुठेतरी नोकरी बघ. असं म्हटल्यावरती तिकडनं तिला न्यायला जावं लागतं आणि ती फारच रागाने तिकडनं बाहेर पडते. ती म्हणते, तो चप्पल चोर, आज त्या चप्पल चोरामुळे माझी नोकरी गेली आहे, मी त्याची गाडी सोडणार नाही आहे. त्याच्या गाडीवरती चांगलंच नाव लिहून ठेवते, चप्पल चोर म्हणून. इतक्यामध्ये ती रागारागाने तावातावाने चाललेली असते आणि तेव्हा अभिमन्यूला घमघमाट सुटल्यामुळे केक खावासा वाटतो आणि तो आतमध्ये येतो. तेव्हा दोघांची टक्कर होते आणि ती पाठमोरी तिकडनं निघून जाते. अभिमन्यू म्हणतो, एक मिनटं, कोण आहे हे, काय चाललं आहे, काय शिस्त आहे की नाही, चालताना बघावं जरा. त्यानंतर तो कॅन्टीनमध्ये येतो आणि तोपर्यंत केक कापून झालेला असतो प्रिन्सिपलनी. तेव्हा अण्णा बोलू लागतो, अरे अभिमन्यू सर, मुझे मालूम नहीं था आप आने वाले हैं, नहीं तो मैं केक काटता नहीं ना, आपके लिए हम रुकते थे. ठीक है, आप टेस्ट तो कीजिए. तेव्हा अभिमन्यू केक खातो आणि चव बघू लागतो आणि म्हणतो, हा केक कोणी केला आहे? तेव्हा अण्णा बोलू लागतो, हा केक केला आहे एका नवीन मुलीने, आपल्या कॅन्टीनमध्ये एक नवीन शेफ आला आहे. अभिमन्यू म्हणतो, वा, केकची चव फारच चांगली आहे, अगदी उत्तम बनवला आहे केक, तो जो कोणी शेफ आहे त्याला नोकरी देऊन टाका तुम्ही. तेव्हा अण्णा सांगतो, पण तो मुलगा नाही आहे, मुलगी आहे, चालेल ना? त्यावरती अभि म्हणतो, चालेल की, मुलगा मुलगी असा भेदभाव मी कधीच करत नसतो, जो माणूस चांगलं काम करतो त्याला काम दिलंच पाहिजे, कळले? इतकं बोलून तिकडनं अभि निघतो. तर इकडे बाहेर अभिच्या बाईकवरती रागारागाने गौरी लिहून टाकते, माझी चप्पल तू चोरलीस, चप्पल चोर, ती मला चप्पल परत कर. इतक्यात तिकडे सचिन धावत पळत येतो आणि म्हणतो, गौरी ऐक की, अगं तुझी नोकरी गेली नाही आहे, सॅड होऊ नको, तुला नोकरी मिळाली आहे. आत्ता अभि सर आहेत ना, ते अण्णाला बोलले की त्या मुलीला नोकरी देऊन टाका, तिच्या हाताची चव फार भारी आहे, सरांना केक आवडला आहे, जा तिकडे. असं म्हणता क्षणी गौरी तिकडून निघून जाते कॅन्टीनकडे धावत पळत. इतक्यात तिकडे अभि येतो आणि त्याला ते वाक्य दिसतं, माझी चप्पल परत दे, चप्पल चोर. तेव्हा अभि फारच चिडतो आणि म्हणतो, कोण येतो? जो कोणी असेल ना त्याला मी सोडणार नाही आहे, त्याला कॉलेजमधनं काढून टाकणार आहे मी, लिहून घे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण 1999चा सीन बघतो. तेव्हा अभिमन्यूने हीच ती बाईक पहिल्यांदा घेतलेली असते. तेव्हाची प्रिन्सिपल बोलू लागते, हे काय सेकंड हँड बाईकचं एवढं कौतुक? त्यावरती अभि म्हणतो, मॅडम, हे कौतुक सेकंड हँड बाईकचं नाही आहे, तर कर्तृत्वाचं आहे. माझ्या या वयामध्ये माझ्या कमाईने बाईक घेऊन दाखवली आहे मी, सेकंड हँड का असे ना, त्या कर्तृत्वाचं कौतुक येते. तर इतक्यामध्ये कॉलेजचे सगळे मुलं आणि टीचर देखील बोलू लागतात, ही जो कोणी व्यक्ती आहे ना, जिने अशी धाडस केलं आहे बाईकवरती लिहायचं चप्पल चोर म्हणून, त्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही आहे आणि त्या व्यक्तीला कॉलेजमधनं आम्ही काढून टाकणार आहोत. तर तेव्हा आपल्या मैत्रिणीला गौरी विचारू लागते, ऐक ना, जर मी अभि सरांना माफी मागितली तर ते मला माफ करतील का? त्यानंतर ती प्रत्यक्ष अभिमन्यूसमोर येते आणि ती समोर आल्यावरती अभिमन्यूला फारच भरून येतं. त्याला आठवतं की ही कोण असते. मित्रांनो, या मालिकेची खरी स्टोरी काय आहे आणि ते पुढे काय होणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा, सांगा. मी तुम्हाला लगेच व्हिडिओ टाकून सांगीन आपल्या या चॅनलवरती, आपल्या फेवरेट मालिका या चॅनलवरती. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.